संतरा खाली पडला पुरा संतरा सोयाबीनले शेंगा नाही आहे कापसाले बोंड नाही आहे पुरा जळून गेला खाली। आता तर पूर्वी घरी घेऊन चालले वाले बैल तुम्ही तर अरे पैसे नाही आहे ना मग हो आता या दिवाळीला तर न्यास लागते कर्ज वजारी करून। हो आज भाऊबीजचा सण असल्याच्यानं बहिणीची भावाच्या घरी जायसाठीची लगबग असते। सध्या परतवाड्यातून आपली नागपूरला जाणारी बस लागली आहे त्याच्यात सध्या हे गर्दी दिसून राहिली। सध्या गर्दी हलकी फुलकी गर्दी सध्या आपल्या ज्या बहिणी आहेत याच्या गावले जाण्यासाठी सध्या आता एसटी चालू आहे गर्दी। तर दिवाळीचा टाइम म्हटला की चोट्टेचं काय सांगता येते बाबा ते संधीचं सोनं करतात। सध्या काही हे एसटी तुम्हाला एक एसटी जे आहे याच्यात लोक चढताना दिसून राहिले। सध्या वज्जर गर्दी आहे। आता दिवाळीचा सण म्हटलं की गर्दी राहते तर हे पूर्ण गर्दी सध्या तुम्हाला या ठिकाणी दिसून राहील। म्हणजे हा टाइम सध्या दिवाळीचा म्हटलं की मजा येते। पण एक गोष्ट एक प्रकर्षाने जे जाणवली ते म्हणजे डेपोला जो कायम भरला असते डेपो रिकामा आहे ना। म्हणजे लाडक्या बहिणीची दिवाळी यावर्षी एखादी ढिली आहे वाटते बाबा। कास्तकाराच्या वावरातलं अगळीत मार्केटात गेलं नाही मार्केटातून पैसा घरी आला नसल्याच्यानं ते जी दिवाळी आहे की नाही मला दिवाळी थोडीशी ढिली दिसणारी पहा का दादा यावर्षी तर काहीच गर्दी दिसून नाही राहिली। पैसे नाही लोक पाहिजे पैसे नाही काय करून कुठं जाणार। बरं कोणा गावचे आहे तुम्ही करत का काय म्हणते यावर्षी अगैत काय म्हणते अगैत गेली नुकसान पूर्ण नुकसान काहीच नाही राहिलं पूर्ण नुकसान झालं। 4 एकराचा सोयाबीन टाकला होता पुरा बसला। 4 एकराचं सोयाबीन टाकलं होतं पूर्वच्या पूर्व बसलं। बरं इतकी स्थिती नाही मी तिकडे धारणी चिखलदरा जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्याची सध्या तुम्हाला स्थिती जर दाखवतो म्हटलं तर काही अशी विशेष नाही आहे। म्हणजे रेग्युलर जर आपण रेग्युलर जे आपले दिवस असतात आठवड्यातले त्या दिवसाची पाहिली गर्दी तर गर्दी असते। पण या टाइमले काहीच असं मार्केट एकदम पुरं ढिलं। इकडच्या बाजूनं तुम्ही जर इकडच्या बाजून पाहत असाल तर शिरसगाव म्हणजे परतवाडा चांदूर बाजार म्हणजे शिरसगाव ब्राह्मणवाडा मार्गे जाणारी गाडी हे गाडी बी यावर्षी पहा गाडी उभी आहे ना कोणीच नाही त्याच्यात। म्हणजे पूर्ण जे गाडी आहे हे सध्या रिकामी। एवढा मोठा दिवाळीचा सणही असून तर जे प्रवाशाची गर्दी पाहिजे ते एसटीत काही दिसून नाही राहिली हे सध्या स्थिती आहे। तर काय असं म्हणजे असं लोकांची दिवाळी यावर्षी वज्जरच डंगी झाली ना। काहीच लोकांची कंडिशन काय सारेच जसं वाटलं गेलं का जी दिवाळी की नाही भल्ली हलकी गेली। म्हणजे पुरं जर तुम्ही बस स्टँड पाहाल तर बस स्टँड हे पुरं ढिलं दिसून आलं। एक काका भेटले मला या ठिकाणी काय म्हणते काका संतरा खाली पडला पुरा संतरा सोयाबीनले शेंगा नाही आहे कापसाले बोंड नाही आहे पुरा जळून गेला खाली। आता तर पूर्वी घरी घेऊन चालले वाले बैल तुम्ही तर अरे पैसे नाही आहे ना मग हो आता या दिवाळीला तर न्यास लागते कर्ज वजारी करून। हो संतरा एकही नाही राहिला पुरा खाली पडला 1 रुपयाचा संतरा नाही। काय म्हणते नुकसान काय म्हणते यावर्षी नुकसान भरपूर आहे यावर्षी पाण्यानं पाणी चालू झालं त्यानं माल पुरा गळून गेला। कापासीचे बोंडे पुरे खाली पडले शेंगा लागल्या नाही सोयाबीनले। सरकार म्हणते मी कर्ज माफ करत नाही बच्चूभाऊ म्हणते माफ करा पण तो बच्चूभाऊची ऐकून नाही आला। बच्चूभाऊचं नाही ऐकून नाही। या ठिकाणची मी तुम्हाला स्थिती दाखवली हे काका आहेत नात्याला घेऊन चालले पहा नातू आहे एक पोरगी तिकडे त्याची पुढे गेली हे अशी कंडिशन सध्या मला बस स्टँडवर पाहायला भेटली। आता परतवाडा नागपूर गाडी गेली पहा पुरा डेपो जो आहे ना ठणठण रिकामा आहे ना। दिवाळीचा सण असू नये म्हणजे नाही तर भाऊबीजचा सण म्हटलं त्या दिवशी सकाळून 7:30-8 वाजतापासूनच गर्दी राहते। पण या वर्षी राजो गर्दी काय पुरा रिकामा डेपो सध्या दिसणार। काय परिस्थिती यावर्षी निसर्गाने दिली नाही साथ आणि त्यानं मारली राजो कास्तकाराच्या लाट त्याच्यानं पैशाला लागला नाही हात म्हणून चुपचाप बसली आहे साऱ्याची बात। अशी कंडिशन यावर्षी डेपोत होऊन बसली आणि डेपोत कायची साऱ्या इकडे एवढी मोठी तुम्हाला कंडिशन दाखवली। पुरा जो डेपो आहे हा वज्जर रिकामा असल्याची स्थिती आहे। म्हणजे लाडक्या बहिणी आपण ज्या बहिणी म्हणू लाडक्या बहिणी तो तोंडात शब्द आला म्हणून पण बहिणी बी यावर्षी भावाले त्रास द्यायच्या तयारीत दिसून नाही राहिल्या। पण तरी भाऊ कसाही कर्जबाजारी होऊन इकून तिकून पैसा आणून बहिणीची सरभरे तर करायला लागते बाबा। तिचा वर्षाचा एक अधिकार असते। अशी परिस्थिती आहे म्हटलं यावर्षी डेपोतली। परतवाडा डेपोचे वाहतूक निरीक्षक असणारे दिपटे सर यावर्षी राजो गर्दी काही दिसून नाही राहिली पण तरी आता दिवाळी म्हटली की बहीण भावाच्या घरी जाते तर काय सूचना प्रवाशाला आणि एसटी महामंडळाने कोणती व्यवस्था ठेवली यावर्षी। आमच्याकडून यावर्षी सर्वात प्रथम सर्व प्रवाशांना दिवाळीच्या
हार्दिक शुभेच्छा. आज भाऊबीज आहे आणि आम्ही दिवाळीच्या दिवसापासूनच प्रवाशांच्या सेवेसाठी बसेसच्या सर्व व्यवस्था करण्यात आलेल्या आहे. पुण्याला पण जे जाणारे येणारे आहेत त्यांच्यासाठी पण जादा वाहतूक लावलेली आहे. आज संध्याकाळी सुद्धा 4 वाजता गाडी जाणार आहे इथनं आणि उद्याला पण आहे. बरं, काय प्रवाशाला सूचना कसं आज तरी मला गर्दी राहील, होऊ शकते बा गर्दी वगैरे वाढेल, पण प्रवाशाला कोणत्या सूचना आहेत? आज प्रवाशांसाठी आहेच ना, दिवाळीची आहेत. आज दुपारपासून भरपूर काही प्रवासी येणारच आहे आणि आम्ही पण भरपूर व्यवस्था केलेली आहे प्रत्येक बस सोडण्याची प्रत्येक मार्गावर. परतवाडा बस डेपोतून तुम्हाला जवळपास 12 वाजता सुमारेच हे दृश्य दाखवलं. गर्दी नाही दिसली. म्हणजे यावर्षी भावाची बहिणीची भाऊबीजही वज्जर ढिली आता जरी दिसून आली बा. म्हणजे अजून पुढच्या 2-3 दिवसात गर्दी कशी वाढते काय वाढते हे सांगेल. पण काही लोकांसोबत बोललो, काही लोक बोलायला आपल्याला ऑन कॅमेरा देतात की म्हणजे राजो कास्तकारी की यावर्षी मजा नाही आणि दिवाळी थोडीशी लवकर आल्याच्या ना पीक पाणी घरी आलं नाही, मार्केटात गेलं नाही, मार्केटातून पैसा हाती खेळला नाही, त्याच्यानं यावर्षी जरासं का दिवाळी जराशी कशी सर्वसामान्य पाहिली की नाही जराशी ढिलीच गेली. वर्षातून एक येणारा महत्वपूर्ण दिवाळीचा सण त्याच्याही मागा लागली म्हटलं भाऊ कणकण. अशी आहे म्हटलं जुन्या काळातली म्हण. दाखवली बातमी सकून अरे गर्दीच नाही ना डेपोवर. लाडक्या बहिणी बी म्हणजे भावाच्या घरी जायला कणकण करून राहिल्या. ते का करील मा घरच्या तर माझ्यासाठी कशी कंडिशन आहे. आणि माणसापेक्षा तर भावाची जराशी बैल प्रेम असते, बैलले प्रेम असते. त्याच्यानं ते म्हणजे काय बापा मा भाऊ त्रास देऊ, पण तो त्रास जगजाहीर आहे आणि साऱ्याला दिसून आला काय नेमकी परिस्थिती आहे. कोणीच नाही ना डेपो, कोणीच नाही. म्हणजे सर्वसामान्यपेक्षा लयच गर्दी कमी आहे. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार, परतवाडा.